आज का नाही आपण एकदमच साधी सुधी सोपी सापी कमी टाइमात आणि कमी मसाल्यात आलूची भाजी कशी बनवायची ते पाहतोय। कधी कधी भाजीला काहीच नसते घरात, तेव्हा आलू तर राहतेच सगळ्याच्या घरात आणि आलूची भाजी म्हणलं का सगळेच आवडीनं खाते। हे भाजी का नाही लेकराच्या डब्याला नवऱ्याच्या डब्यालाही देऊ शकता आणि कोणत्या पण टाइमाला बनवू शकता, दुपारच्या जेवाले रातच्या जेवणाले। तर मी म्हणतो रेसिपी पुरी पहा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। इथं मी भाजी बनवासाठी 6 आलू घेतले। आपण वाटण बिटन काही बनवत नाही म्हणून इथं 2 टमाटर बारीक बारीक कापून घेतले आणि 2 मध्यम आकाराचे आपल्याला कांदे पण कापून घ्यायचे आहे। आपण वाटण नाही बनवत म्हणून हे बारीक कापून घेतलं म्हणजे मस्त रस्सा बनते। इथं थोडासा कढीपत्ता घेतला, 2 हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतल्या, सांबाराचे पानं कापून घेतल्या आणि काड्या पण कापून घेतल्या थोड्या। आपल्याला भाजी करून घ्यायची आहे, त्याच्यासाठी मी एक कढई घेतली, त्याच्यात थोडंसं खायचं तेल घातलं। खायचं तेल तुमच्यानुसार कमी जास्त करू शकता। आता थोडीशी मोहरी घातली, मोहरीले मस्त तडतडू द्यायचं। तडतडली ना का भाजीचं चव एकदमच भारी होते। आणि नंतर त्याच्यात आता थोडंसं जिरं घातलं, जिरं न मोहरी तडतडली, आता हिंग घातला। हिंगानं काय होते का भाजी पचायला जड नाही होत, कारण आलू थोडेसे जड असते, गॅसेस होऊ शकते। आणि मग हिरवी मिरची घातली। हिरवी मिरची हे लहान पोरं जर खात नसन तर नाही घातली तरी चालते। आणि आता आपण जो कांदा बारीक बारीक कापून घेतला ना तो घालायचा आणि कढीपत्ता घातला। थोडंसं सांबाराच्या काड्या आहे ना त्या घालायच्या, म्हणजे एकदमच भाजीची चव भारी बनते। आता हे सगळं हलवून घ्यायचं मस्त चांगलं लालसर होतपर्यंत, म्हणजे आपण काही वाटण बिटन नाही बनवलं ना तर मग आपल्याला कांदा हे सारं व्यवस्थित म्हणजे चांगलं परतून घ्यायचं आहे, म्हणजे आपली भाजी रस्सा मस्त बनते। आता काय केलं, 1 चम्मच आल्यानं लसणाची पेस्ट घातली, त्यानं काय होते भाजीले दाट रस्सा पण चांगला बनते आणि चव तर एकदमच भारी बनते। पण आलं लसूण कच्चा नाही ठेवायचा, चांगला लालसर हलवून चांगले फोडणी चांगली भारी बनवून घ्यायची। हे पहा तुम्ही, आता इथं मी मस्त परतून घेतलं, सतत 2 मिनिट तरी आपल्याला हे परतून घ्यावं लागते। आता आपल्या तिखटा मिठाच्या डब्यातले मसाले घालायचे। इथं तिखट घातलं 2 चम्मच, इथं जिरं पावडर घातलं भाजलेल्या जिऱ्याचं अर्धा चम्मच, आणि हा काळा मसाला घातला विदर्भातला, भारी चव बनते। थोडंसं धन्याचं पावडर घातलं आणि हळद घातली। आता हे कणी चांगले थोडेसे परतून घ्यायचे, हे जर कच्चे राहिले तर मग रस्सा सुटत नाही चांगला। आणि त्याच्यात आपण 2 टमाटर घेतले ना बारीक बारीक कापलेले ते घालायचे। आता आपल्याला टमाटरले चांगलं शिजून घ्यायचं आहे, म्हणजे रस्सा आपला चांगला एकजीव झाला पाहिजे आलूची भाजी। मीठही घालून घेतलं म्हणजे टमाटर लवकर शिजले जाते, आणि थोडासा गुळ घातला। गुळानं काय होते भाजीची चव एकदमच चांगली होते। सारं टाकलं आहे ना आपण मसाले, तर ते मसाले एकजीव होऊन येते। पण हे तुम्हाला नको असन गुळ आवडत नसन तर नाही टाकला तरी चालते। आता हे बघ, आता हे पहा, मी 1 मिनिट चांगलं परतून घेतलं आणि आता काय करू, झाकण ठेवून घेऊ आणि चांगली 2 मिनिट वाफ काढून घेऊ, म्हणजे टमाटर चांगले शिजून जाते आपले। आता हे पाहून घ्या, 2 मिनिटासाठी मी झाकण ठेवून शिजून घेतले टमाटे। तुम्हाला दिसून राहिलं ना इथं कसं मस्त तेल सुटलं। आता कणी 1 चम्मच घ्यायचा असा खोलगट आणि त्यानं मस्त दाबून घ्यायचे टमाटे, म्हणजे ते चांगले बारीक होते आणि दाट आपला रस्सा बनते। हे पहा, अशा प्रकारे दाबून घ्यायचे। आता असा मस्त सुगंध सुटला ना साऱ्या घरभर का काही विचारू नका। आता याच्यात आपण जे आलू कापून ठेवले ना ते घालायचे। ते कणी मी चांगले 2 पाण्यानं रगडून धुवून घेतले, कारण आपण त्याचे सालं नाही काढले आहे ना, मग माती बिती असते तर ते निघून जाते चांगली। आता आलू टाकल्यावर कणी चांगलं याला परतून घ्यायचं 2 मिनिट, म्हणजे आलू कणी आपल्या भाजीत फिक्के लागत नाही। आलू सारा मसाला चांगला ओढून घेते आणि मग मस्त भाजीची चव बनते। लहान पोट्टे काय मोठे काय आलू म्हटलं का सारे बोटं चाटून खाते। तर तुम्ही अशा प्रकारे आलूची भाजी एकदा करूनच पहा तुम्ही कशी भारी बनते ते। आता कणी 2 मिनिट हे असं परतून घेतलं
का त्याच्यावर झाकण ठेवायचं आणि अजून 2 मिनिटासाठी वाफ काढून घ्यायची. कारण टमाट्याला पाणी असते. जर एकदमच सुकं वाटलं तर थोडंसं पाणी घालायचं आणि 2 मिनिटं वाफ काढून घ्यायची. हे पाहून घ्या. आता 2 मिनिटासाठी मी झाकून ठेवलं ना, कसं मस्त तेल सुटलं आणि आलू पण त्याच्यात आलूनं सारा आपला मसाला ओढून घेतला. म्हणजे आलू पांचट लागत नाही मग भाजीत. अशी मस्त भाजी लागते चवीले. आणि आपल्याला जर सुकी ठेवायचं असेल थोड्याशा रश्श्याची त्याच्यात थोडंसं पाणी टाकून आलू शिजून घ्यायचे तर आपण हे पोरायले डब्याले आपल्या नवऱ्याच्या डब्याला देऊ शकतो. आता मी इथं रश्श्याची भाजी बनवायची आहे मला. तर मग मी काय केलं, एका साईडला गरम पाणी करायला ठेवलं. गरम पाणीच टाकायचं म्हणजे मस्त तर्री सुटते. आणि आता याच्यात मी गरम पाणी टाकलं. पाणी तुम्हाला जसा रस्सा पाहिजे ना त्याच्यानुसार टाकायचं, कमी जास्त. कारण आलू शिजायला वेळ लागतं ना, आलू पाणी ओढून घेते. मग मी इथं मध्यमच रस्सा पाहिजे मला. एकदम पतला पण नाही पाहिजे आणि एकदम घट्ट पण नाही पाहिजे. आणि आता हे थोडीशी कोथिंबीर घातली आणि आता झाकून ठेवून देते मस्त. आता पहा, मी 5 मिनिटासाठी झाकण ठेवलं होतं. चांगली वाफ आली आणि आपण पाहू बटाटे दाबून. तर हे बघा, हे पहा आलू शिजले आपले आता. आणि रस्सा पण चांगला झाला आहे दाटसर. तुम्हाला जर याच्यापेक्षा पतला पाहिजे तर अजून पाणी टाकून अजून वाफ काढून घ्यावं लागते. नाहीतर अजून बटाटे पाणी ओढते, मग अजून याच्यापेक्षा घट्ट येते. म्हणून मी एवढाच पतला रस्सा ठेवते. आता कधी गॅस बंद करते आणि ठेवून देते. हे तुम्ही दुपारच्या जेवणाला भाजी बनवू शकता, अशी रात्रीच्या जेवणाला भाजी बनवू शकता. केव्हा पण बनवा, पोरं सारे घरातले बोटं चाटून चाटूनच खातील. हे पहा, मी गॅस बंद केला आणि पुन्हा झाकण ठेवून 2 मिनिटं झाकण ठेवून दिलं. म्हणजे काय होते का वाफ असते की नाही त्याच्यात आपले आलू मस्त मुरले जाते आणि मस्त तर्री पण सुटते. हे पहा, तुम्हाला दिसून राहिले ना कशी मस्त भाजी तयार झाली आपली. ते आमच्या इथं तर सारेचे फेवरेट आहे. तर आपली अशा प्रकारे आलूची फेवरेट भाजी तयार झाली. अशा प्रकारे एकदा नक्की करून बघा. तुम्ही भाकरी संग खाऊ शकता, चपाती संग खाऊ शकता, फुलक्या संग खाऊ शकता. आणि पुरी संग तर काही विचारूच नका. आलूची भाजी ना पुरी ह्या तर मस्तच जबरदस्त बेत असते. तर एकदा आलूची भाजी ना पुरीचा बेत बनवा आणि मला सांगा कशी वाटली माझी रेसिपी भाजीची. ते तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट करून कळवा कशी वाटली माझी भाजीची रेसिपी. ते अशीच एक नवीन रेसिपी घेऊन येतो मग मी तुमच्यासाठी पुढच्या आठवड्यात. धन्यवाद.